पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने नवीन आले फलंदाज पंकजसाठी. यावेळी फ्रंट फुट गेले, ड्राईव्ह केलाय जबरदस्त या ठिकाणी, कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबत नाही आणि बघता बघता बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमापरेषे पलीकडे 4 धावा. येऊन पोहोचल्या 60. 5 बाद 60. अंतिम षटक, मारधडीचं षटक ज्याला म्हणतात, त्या षटकामध्ये अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आणि निश्चित एक धावांचं चांगलं योगदान या ठिकाणी द चेंज दी गेम खांदारी या संघाच्या मधून आपल्याला पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी निश्चितच या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला चेंडू आपण पाहता गेला डीप फाईन लेगमध्ये पुन्हा आलेला एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. मधून एक आणि एकाही धावेच्या मधून 9 धावांचं योगदान दिलं. नॉनस्टिकला पंकज आहे. दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी अप्पर कट, टायमिंग शॉट, चेंडू थांबत नाही, डीप पॉइंटला येतोय, आणखीन एक सुरेख फटका, चौकार, 4 धावा. आणि विनायक याच्या बॅटमधून आलेले सलग 3 चौकार, ज्यांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी म्हणतात की हॅट्रिक नाही म्हणले जात, कारण सलग 3 षटकार किंवा सलग 3 चौकार असं म्हणतात. विकेट हॅट्रिक नेहमी म्हटलं तर, पण बरेचशा वेळ काय होतं की बरेच समालोचक त्या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक असं म्हणतात. इथे मात्र सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, डीप स्क्वेअर लेगवरून आलेला आणखीन एक मोठा फटका, गगनभेदी, गगनचुंबी षटकार, 6 धावा. ये टीजे